नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ नक्की एन्जॉय करत असाल। तर आजचा व्हिडिओ थंबनेलवरनं तुम्हाला थोडाफार कळाला असेल, तुम्हाला आयडिया आली असेल, पण आजचा व्हिडिओ बनवू की नको बनवू असा मी बरेच दिवस झाले विचार करते। ज्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड केला मुंबादेवी आणि महालक्ष्मीचा, त्याच्यानंतरच माझ्या डोक्यात म्हणजे माझ्या मनात ती गोष्ट खाते आणि मला ती गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची। तुम्हाला ती गोष्ट आवडेल की नाही मला माहिती नाही, नक्की कमेंट करून सांगा। पण आता तुम्ही आणि मी म्हणजे मी खूप रिलेट करायला लागली आहे, म्हणजे आपल्या या यूट्यूब फॅमिलीला आणि स्वतःला मी खूप रिलेट करते। तर त्याचाच त्रास मला कुठेतरी होतोय आणि मला तो तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे। तर त्याच्या आधी पण आपण भुलेश्वर मार्केटमधनं काय शॉपिंग केली ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर चला आता ती बघून घेऊया। तर तसं बघायला गेलात ना, तर भुलेश्वर मार्केट मला जवळ आहे, मी कधीही जाऊ शकते, पण जायला वेळ नाही मिळत। तिथे ना गेलं तर ना म्हणजे बाईक पार्किंगचा वगैरे खूप इश्यू होतो, कळत नाही कुठे पार्क करायची, जागा कधीच अवेलेबल नसते। तर मग ना तो प्रॉब्लेम खूप होतो, त्याच्यामुळे जायला खूप कंटाळा येतो। आणि तिथे गेलात ना तर असं मधल्या टायमिंगला जायचं, म्हणजे 3च्या आसपास गेलो तर 6-7 वाजेपर्यंत खूप चांगलं असं फिरून होतं। आणि तिथे कसं आहे ना, काही गोष्टींमध्ये बार्गेनिंग आहे, काही गोष्टींमध्ये बार्गेनिंग अजिबात नाहीये। काही गोष्टींचे फिक्स रेट आहेत, म्हणजे ज्यांना होलसेलमध्ये घ्यायचं म्हणजे तुम्ही आता मैत्रिणी मिळून जर गेलात ना, म्हणजे 3-4 जणी गेलात तर 6चा सेट असतो, 12चा सेट असतो, तर अशामध्ये ते तुम्हाला इझी पडेल, म्हणजे प्रत्येकीने 2-2 वगैरे घेऊन 3-3 वगैरे घेऊन आपण घेऊ शकतो। पण जर एकाच पॅटर्नचे तुम्ही 12 क्लिप किंवा 6 क्लिप नाही घेऊ शकत, मग तो थोडा प्रॉब्लेम होतो। तसं ग्रुपने गेलात ना शॉपिंग करायला तर बेस्ट आहे भुलेश्वर मार्केट। तर माझ्या मैत्रिणीने मला सांगितलेलं की तिला आपले साडी पिन हवे होते। माझ्या लग्नाच्या वेळेस मी जेव्हा शॉपिंग केलेली ना भुलेश्वरला, तेव्हा मी तिला आणलेले त्यातले साडी पिन, तर तिला त्यातलेच पिन हवे होते। तर मी म्हटलं मला आणि तिला घेते। तर आता मी तुम्हाला दाखवते एक एक करून। तर पहिले तर आपण साडी पिन बघूया। तर हे असे साडी पिन्स आहेत, थोडं लाईट्समुळे तुम्हाला असं दिसेल। अच्छा, हे बघा, अशा सगळ्या कलरचे साडी पिन्स आहेत हे, आणि खूप चांगले मिळाले हे साडी पिन। आता तुम्हाला दाखवते, मगाशी ते बॉक्समुळे दिसत होते, कुठल्याही साडीवर मस्त असे जातील हे साडी पिन। आता इथून बघा, इथून तुम्हाला सगळे कलर दिसत असतील आणि ऍक्च्युली खरंच चांगले आहेत। ह्यातले मी आधी पण घेतलेले लग्नाच्या वेळेस, तेव्हा खूप चांगले निघालेले। हे बॅक साईडला बघा असं आहे, आणि ना हे व्यवस्थित प्लास्टिक मध्ये आहे, आणि ना हे लावल्यावर ना खूप छान असे दिसतात। तर अशा पद्धतीचा एक सेट घेतलाय मी। त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक सेट दाखवते, जो साडी पिनचाच आहे, पण ना तो लाईट कलर मध्ये आहे। हा पण मी काढून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल। हा बघा असा आहे, हा लाईट कलर मध्ये, सगळे लाईट शेड आहेत आणि हा पण खूप सुंदर आहे। हा माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीसाठी घेतलाय मी। तर ह्याचं पण तसंच आहे, पाठीमागे प्लास्टिक आहे बघा, आणि हे पिन, आणि ह्याचं पण डिझाईन बघा तुम्ही। ऍक्च्युली साडीवर खरंच खूप सुंदर दिसत, आणि हा आता दिसत असेल तुम्हाला एवढा मोठा, पण एवढा मोठा नाहीये हा, साडीवर बरोबर होतो। पण जो मी तुम्हाला आधी दाखवला ना त्याच्या कंपॅरिझन मध्ये थोडासा स्लाइडली मोठा आहे हा, म्हणजे तुम्हाला एकदम घेऊन दाखवते मी। ऍक्च्युली साडी पिन मध्ये ना तर बरीचशी व्हरायटी आहे, तिथे आपण वेडे होऊन जाऊ। हे बघा, ह्याच्या कंपॅरिझन मध्ये थोडा मोठा आहे हा, पण हे सगळे डार्क कलर आहेत आणि हे लाईट शेड आहे, म्हणजे मॅट फिनिशिंग बोलतो आणि आपण ग्लॉसी मध्ये बोलतो ना, तशा पद्धतीचा आहे हे। दोन्ही छान आहेत। त्याच्यानंतर तिसरा आहे ना, तो खूप आवडला, हे माझ्यासाठी घेतले आहेत मी। हे बघा, हे अशा पद्धतीचे मी घेतलेत काही, आणि ना हे थोडे वेगळे आहेत, याच्यावर बघू शकता तुम्ही, छान आहेत, म्हणजे प्रिंटेड साड्या असो, काठपदर असो, कशावरही होतील, तर अशा पद्धतीचं मी घेतलंय। आणि हे पण तसेच आहेत, पाठीमागे प्लास्टिकचं हे आहे आणि पिन आहे, आणि हा बघा, हा तुम्हाला आता जवळून दिसेल। कधी व्लॉग मध्ये दाखवायला मिळाला तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन। ऍक्च्युली असं कळत नाही आपल्याला, आणि लुक असा कळत नाही, जेव्हा आपण ती गोष्ट घालतो ना, म्हणजे अंगावर घालतो, तेव्हाच त्या गोष्टीचं रूप एकदम खुलून येतं। तर हे थोडेसे मोठे आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर थोडेसे स्लाइडली असे मोठे आहेत, अगदीच असे मोठे नाहीयेत। तर अशा पद्धतीचं हे आहे। तर तुम्हाला तिघांपैकी कुठले आवडले मला नक्की कमेंट करून सांगा। त्याच्यानंतर म्हणाल ना तर मी ह्याचा एक बॉक्स घेतलाय 12 पीसचा,
हा बघा, ऍक्च्युली हे 12च देतात आणि ना हे सगळे जीन्स वरती वगैरे ना घालायला चांगले वाटतील. कलर थोडे वेगवेगळे आहेत. हा क्रीम कलर आहे, हे पिंक कलर आहे, पण आता तुम्हाला सगळं एकसारखंच दिसतंय. हा ब्लॅक कलर आहे, त्यानंतर हा ग्रे कलर आहे, त्याच्यानंतर हा काय म्हणतात बिस्किट कलर मध्ये कलर आहे, आणि हा आहे ना ऑफ व्हाईट मध्ये. असे हे 12 कलर आहेत. खूप छान वाटतात. हे पण 12चंच पॅकेट असतं, हे 12चंच पॅकेट मिळतं, 6चं वगैरे नाही मिळत. आणि याच्यामध्ये तुम्ही म्हणाल ना तर असे 6 कलरचेच कलर कॉम्बिनेशन येतात, म्हणजे अगदी लाईट कलर आणि अगदी डार्क कलर अशा पद्धतीचे येतात. त्याच्यानंतर हे पण खूप स्वस्त मिळालं आणि मस्त मिळाले. इथे घ्यायला गेलं तर आपण 20 रुपयाला वगैरे एक देतात. त्याच्यानंतर क्लिप मला खूप आवडलेले, पण क्लिपचं असं होत होतं ना 12चा सेट एकदम घेऊन मी काय करू, आणि एकाच पॅटर्नचे 12 क्लिप, भले त्याच्यामध्ये कलर वेगळे होते पण 12 क्लिप्स एकाच पॅटर्नचे तर आपण नाही वापरणार. मग मी हा एक क्लिप घेतलाय. हा बघू शकता तुम्ही, अशा पॅटर्नचा आहे आणि हा बघा मस्त आहे. ऍक्च्युली ना असं आता खूप ट्रेंडिंग मध्ये निघालंय, तर याची कॉस्ट नाही. इथे मी दादरला बघितली तर 40 रुपये आणि 50 रुपये बोलायचे, म्हणून मग मी कधी घेतलाच नाही मी दादरला. तर आता तिकडे मिळाला. ऍक्च्युली ह्याच्यातला ना पूर्णचा जो सेट होता ना, फक्त हे मध्ये हे जे डायमंड्स आहेत ना हे नव्हते, फक्त हे 3. ह्याचं ना 120ला 12चा पीस येत होता, पण मी 12 मग म्हटलं 12 काय करू एवढे घेऊन, मग मी नाही घेतले. मग हा एक 20 रुपीजला सिंगलच घेतला. इथे 40 रुपये घालण्यापेक्षा तिथे मला 20 रुपयाला मिळाला, तो चांगला आहे. त्याच्यानंतर हे एक ब्लॅक कलरचं घेतलंय जीन्स वरती वगैरे कधीतरी घालायला. हे 5 रुपीजला मिळालं. इथे 20 रुपयाला देतात, ट्रेनमध्ये पण 20 रुपयेच बोलतात, 50ला 3 देतात ट्रेनमध्ये, तिथे 5 रुपीजला मिळालं. आणि तुम्ही हे जे म्हणाल ना, हे जे पिन होते ते 150 रुपीजला इच मिळालेलं आहे. जर सिंगल घेतलं तर 30 रुपये 40 रुपये असेच देतात ते. हे 150ला घेतलेले आहेत मी, तिन्ही पण 150ला घेतलेले आहेत. त्याच्यानंतर म्हणाल ना तर अशा पद्धतीचे हातात खाली जाताना किंवा ड्रेसवरती किंवा बाहेर कुठेतरी साडीवर पटकन असं छोटंसं फक्त मोबाईलसाठी म्हणून हे घेतले. हे पण खूप चांगले मिळाले. आणि मेन म्हणजे त्याचा कलर आवडला मला, सगळ्यावरती होईल बघा. मरून मध्ये कलर आहे, गोल्डन कलरची बॉर्डर आहे, पाठीमागे एक झीप आहे याला अशी. आणि ना याचं आतमध्ये आहे ना तुम्ही बघाल ना तर हे वेल्वेटचं आहे, म्हणजे हे आवडलं मला. हे वेल्वेटचं आहे पूर्ण. आणि इथे नॉर्मल एकच कप आहे आणि हे ना 50 रुपीजला मिळालं. 50 रुपीजमध्ये असं काही साडीवर किंवा ड्रेसवर कुठेही खाली जाताना अगदी हातात खूप सुंदर असं दिसतं. तर हे एक घेतलंय मी. त्याच्यानंतर म्हणाल तर अजून एक पर्समध्येच घेतली, छोटीशी हातात पकडायला. हा ग्रे कलर खूप उठून दिसतोय, हा तर ड्रेसवर होईलच. हा तुम्ही ड्रेसवर एक वेळ नाही घेतला साडी आणि काही वेगळं काही ट्रॅडिशनल घेतलं तर त्याच्यावर हे चांगलं वाटेल, पण ड्रेसवर ना हा कलर खूप चांगला दिसेल. मस्त आहे ग्रे कलर बघा. आणि ह्याचं पण पॅटर्न तसंच आहे, सिंपल असं. पाठीमागे चेन आहे ही एक आहे. आणि याचं मटेरियल काय एवढं असं चांगलं नाहीये, हे जे नॉर्मल मटेरियल असतं तसंच आहे. आणि आतमध्ये पूर्ण रिकामी आहे, हे बघू शकता. आणि हे पण 50 रुपीजला मिळालं. तर हे दोन्ही 50 रुपीजला मिळालेत आणि हे मी माझ्यासाठी घेतलेले आहेत, दोन्हीही 50 रुपीजला. म्हणजे हे 100 रुपीजला मिळालं मला, हे 5 रुपीजला मिळालेलं आहे, हे 20 रुपीजला आहे. त्याच्यानंतर हा 50ला पूर्ण बॉक्स मिळाला मला. 50ला 12 काही वाईट नाही आहेत आणि ते पण असे कलरमध्ये आहेत. आणि हे 150 इच. हे ऍक्च्युली 120 वाले पण होते, 100ला तर नाहीच आहेत, 150 आहेत. 120ला पण काही आहे, पण त्यांची ना ही जी पिनची क्वालिटी तेवढी खास नव्हती, म्हणून मग मी हेच घेतले सगळे 150 मधले. तर आता हे सगळं परत भरून ठेवते आणि मग तुमच्याशी गप्पा मारते. तर आवरून ठेवलं मी आणि आता जी गोष्ट मला तुमच्याबरोबर बोलायची आहे ती आता बोलते. पण त्याच्या आधी तुम्हाला हे माझं शॉपिंग कसं वाटलं मला नक्की सांगा. तुम्हाला काही रिझनेबल वाटलंय किंवा मी म्हणजे जास्त पैसे घातलेत कुठल्या गोष्टीसाठी तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइमसाठी मी देखील लक्षात ठेवेन की बाबा ही गोष्ट महाग होती आणि याच्यामध्ये आपण खरंच बार्गेनिंग करायला हवी होती. तर नक्की कमेंट करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. तर आता मला जे म्हणायचं आहे ना ते मी बोलते. मी बोलू की नको अजूनही मला थोडासा प्रश्न आहेच, पण नाही, माझ्या मनात ती गोष्ट राहतच नाही. आता एवढे दिवस झाले, म्हणजे आता 5-6 दिवस तरी झालेत व्लॉग तो अपलोड करून, तरी पण मला बोलावंसं वाटतं. ऍक्च्युली कसं झालं ना,
तो जेव्हा मी व्लॉग शूट करत होती ना तेव्हा मला खूप हे वाटत होतं, एक्साइटमेंट होती की मी आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्स बरोबर किंवा आपल्या यूट्यूब फॅमिली बरोबर हा व्लॉग शेअर करावा, त्यांना नक्की आवडेल. पण जेव्हा मी व्लॉग अपलोड केला ना तेव्हा तो म्हणजे कोणाला आवडला की नाही, मला असं वाटतं की बऱ्याच जणांना आवडला नाहीये. किंवा प्रत्येक वेळेस तुम्ही छान छान कमेंट्स करता किंवा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुमच्या कमेंट मार्फत माझ्या व्हिडिओला दिसत असतो, पण यावेळेस तुम्ही कमेंट काही केलीच नाही. आणि मला कुठेतरी ना लो फील झालं की अरे, म्हणजे मला असं वाटलं की आपण पण फक्त किचन मधनं थोडासा वेळ काढून आपण पण कधीतरी छान फिरायला बाहेर गेलो. आणि तुम्हाला मी खरं सांगू, मी बऱ्याच वर्षानंतर म्हणजे कितीतरी वर्षानंतर अशी बाहेर फिरायला गेली माझ्या बहिणीबरोबर, आणि ती देखील आली असेल माझ्या बरोबर. आणि मधल्या दिवसाची सुट्टी काढून स्पेसिफिकली म्हणजे अशी कधीतरी अशी सुट्टी घेऊन असं कधीतरी बाहेर फिरायला जाणं होतं, नाही तर कधीच नाही होत. आणि आता तर हे एवढं रुटीन एवढं बिझी झालं ना की माझा पूर्ण वेळ रविवारचा असतो ना, मी त्याच्यामध्ये पण 2 व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्नच करते शूट. कारण जर मी ते 2 व्हिडिओ म्हणजे शूट नाही केलं ना तर मग मला वीकडेजमध्ये खूप प्रॉब्लेम होतो. हे जे 2 व्हिडिओ शूट करते ना मी संडेचे, ते मी आठवड्याभरामध्ये एडिट करून तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि मी आता खूप रिलेट करायला लागले. म्हणजे यूट्यूब म्हणजे ही जी फॅमिली आहे ना ती माझ्या याच्यातलाच एक किस्सा होऊन गेला. आणि जेव्हा मी त्याच्यावर तुमच्या काही कमेंट नाही आल्या, तुमचा रिप्लाय नाही आला, तर मला कुठेतरी असं वाटलं की अरे, म्हणजे ह्यांना आपल्या ह्या फॅमिली मेंबर्सना आपले हे व्लॉग्स बघण्यात काही इंटरेस्ट नाहीये का, किंवा आपण कुठे चुकलो का असे व्लॉग्स अपलोड करून, की आपण नक्की कुठले व्लॉग्स टाकला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणत असते की मला प्लीज कमेंट करा. कारण कसं असतं ना, तुमच्यासाठी ती एक कमेंट असेल पण माझ्यासाठी खरंच खूप एनर्जी घेऊन येत असते ती तुमची प्रत्येक कमेंट, की मी छान छान व्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करावं. माझा प्रयत्न असाच असणार आहे की तुमच्याबरोबर छान छान व्लॉग्स शेअर करावं. ऍक्च्युली हा युट्यूबचा स्ट्रगल गेल्या 3 वर्षापासूनचा चालू आहे. आणि त्या दिवशी ना मी खूप इमोशनल झालेली. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी होतं की अरे, का आपल्या ब्लॉगला कोणी रिस्पॉन्स नाही केला, का कोणी कमेंट नाही केली, किंवा का कोणी काही सजेशन्स नाही दिले. तर त्या दिवशी मिस्टरांनी मला खूप समजवलं की अरे असं नसतं, म्हणजे तू प्रत्येक वेळेस तुझ्या प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक जण म्हणजे तू जे शेअर करते ते प्रत्येकालाच आवडेल किंवा प्रत्येकांसारखंच असेल असं नाहीये. पण माझं असं होतं की अरे निदान म्हणजे प्रत्येक फॅमिली मेंबर्स म्हणजे मी जेवढं त्यांना आपलं समजून सगळ्या गोष्टी शेअर करते, एवढे व्हिडिओ दाखवते, एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करते, तर त्यांनी मी जे एक दिवस कुठे गेले आणि त्या छान गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही कुठेतरी रिस्पॉन्स केला असता तर मला खरंच खूप बरं वाटलं असतं. आणि त्या दिवशीचा दिवस त्याच्यानंतर कधी एकदा मी तुमच्याबरोबर बोलते असं झालं. मी एक व्हिडिओ बनवला पण नंतर मी म्हटलं की मी नाही अपलोड करत. मी आपल्या लाईव्ह मध्ये पण त्याबद्दल बोलली आणि मी लाईव्ह अजूनही पब्लिश केलेलं नाहीये, त्याच कारणासाठी की मी करू की नको करू. पण माझ्या मनात ती गोष्ट राहत होती, तुम्ही कुठे मिसअंडरस्टँड करून घेऊ नका. मी हक्काने तुमच्याबरोबर बोलते का तर तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स, म्हणजे मी तरी समजते तुम्हाला माझे फॅमिली मेंबर्स, म्हणून मी तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करते. तुम्हाला जर खरंच असं काही वाटत असेल मी कुठे चुकलीये किंवा असं काहीच माझ्याकडनं काहीसं राहून गेलं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर आय एम रिअली सॉरी, म्हणजे मी तुम्हाला कुठे हर्ट करत असेल या सगळं बोलून, किंवा माझ्याकडनं काही चुकीचं तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला काही चुकीचं असं वाटत असेल तर खरंच रिअली सॉरी. आणि आत्तापर्यंत जशी तुम्ही सपोर्ट केलेला आहे, म्हणजे तुम्ही छान छान कमेंट्स करूनच मला एनर्जी देत असता. कारण एक दिवस एखाद्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या कमेंट्स नाही आली ना तर मला खूप वेगळं वाटतं, म्हणजे की अरे आज काय झालं, आज मी कुठे कमी पडली. माझा प्रयत्न हाच आहे की आपण काहीतरी नवीन तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि जर तुम्ही म्हणजे सजेशन्स दिल्या, म्हणजे तुमच्या कमेंट्स केल्या, तर त्यातनं मला कळणारं असतं की मी कुठे चुके. कारण मी पण कुठे म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी काही बरोबर आहेत असं नाही मी म्हणत, कारण मी देखील आतापर्यंत हे सगळं अनुभव म्हणजे करतच सगळं शिकलेली आहे आणि आता परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करते. कुठलाच माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो, तो काळाच्या अनुभवाने आणि शिकतच सगळ्या गोष्टींमधनं तो मॅच्युअर्ड होत असतो आणि सगळ्या अनुभवातूनच काही ना काहीतरी शिकत असतो. म्हणून मी नेहमी म्हणते की येणाऱ्या प्रत्येक दिवसातून आपण काहीतरी शिकत असतो. आणि तसंच आहे, मी देखील तुमच्याबरोबर शेअर करण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकत असते आणि त्याच तुम्ही तुमच्या कमेंट मार्फत मला सांगितल्यात ना, तर त्याच्यातनं मला देखील आनंद होईल. कारण मला देखील सुधारण्याची काहीतरी गरज असेल किंवा माझ्यामध्ये देखील काहीतरी कमी असेल जी तुम्ही मला दाखवून दिली तर मी नक्की इम्प्लिमेंट करेन.
तर आय होप कुठेही मिसअंडरस्टँडिंग न करून घेता तुम्ही मला तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला काही बघायचं असेल, तुम्हाला तुमच्या रिक्वेस्ट प्रमाणे काय असेल ना ते नक्की मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर कमेंट करायला विसरू नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलंय की आपल्या चॅनेलवर मी मेंबरशिपचं हे म्हणजे तुम्ही जॉईन करू शकता. मिनिमल चार्जेस आहेत त्याचे, मंथलीचं मेंबरशिप आहे. तर त्याच्यामध्ये काय जे रिवॉर्ड्स पॉईंट्स आहेत म्हणजे ज्याच्यातनं मी शॉर्टआउट्स देऊ शकेन तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला एक लॉयल्टी बॅच मिळेल ज्याच्यामध्ये आपलं सिल्वर, गोल्ड, त्याच्यानंतर डायमंड वगैरे असे सगळे लेवल्स आहेत. तर त्याच्यानुसार तुमची कमेंट जर तुम्ही मेंबर्स असाल तर ती सर्वात वरती हायलाईट केली जाईल. तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं आपण ॲमेझॉन प्राईमची मेंबरशिप घेतो, त्याच्यानंतर एअरटेल आहे, जिओ आहे. तर सगळ्यांच्या वेगवेगळ्यांच्या म्हणजे हे असतात, मेंबरशिप्स असतात. त्याला कधी कधी ते रिचार्ज पण म्हणतात. म्हणजे एक एवढ्या गोष्टींमध्ये ती लोक तुम्हाला एवढ्या गोष्टी देतात, एवढ्याचं तुम्ही रिचार्ज केला की एवढ्या गोष्टी मिळतात. तर तसंच काहीसं आहे. हे पण तसं नाहीये. हे एक तुमच्याकडनं मला मिळालेली दाद असणार आहे की जर तुम्ही ते मेंबरशिप घेतली तर मलाच आनंद होणार आहे आणि तुमच्याबरोबर मला कनेक्ट होता येईल, अजून छान छान पद्धतीने कनेक्ट होता येईल आणि अजून छान गोष्टी आपण त्याच्यामध्ये शेअर करू शकतो. तर केलं तर मला खूप आवडेल. तर तुम्हाला आवडलं तर नक्की आपले फॅमिली मेंबर्स बना, म्हणजे मेंबरशिप घेऊन. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, मी केलेली शॉपिंग कशी वाटली, त्याच्यामध्ये काही कमी जास्त असेल, मी कुठे बार्गेनिंग अजून करायला पाहिजे होतं का, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून कुठले ब्लॉग्स बघायला आवडतील ते देखील नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. लवकरच भेटू माझ्या अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.